आज शांत बसायची वेळ नाही, आज प्रश्न विचारायची वेळ आहे. अजितदादा पवार यांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, चौकशी झालीच पाहिजे. अजितदादा पवार म्हणजे सामान्य नाव नाही मित्रांनो, तो महाराष्ट्राचा कणा, तो निर्णयाचा चेहरा. आणि अशा नेत्याचा अपघात होणं आणि आपण फक्त काही नाही झालं यावर विश्वास ठेवायचा मुळीच नाही. हे महाराष्ट्र आहे मित्रांनो, इथे प्रश्न विचारले जातात. आज मी विचारतोय, सुरक्षा होती का नव्हती? नियम पाळले गेले होते का नव्हते? यंत्रणा जागी होती का झोपलेली होती? हे प्रश्न विचारणं म्हणजे बंड नाही मित्रांनो, हे प्रश्न विचारणं म्हणजे हक्क आहे मित्रांनो. आज जर अजितदादाच्या अपघातावर चौकशी झाली नाही तर उद्या कोणत्याच नेत्यासोबत, कोणत्याही लोकप्रतिनिधीसोबत असाच अपघात होणार आणि चौकशी होणार नाही, याची गॅरंटी कोण देणार? कोणीच नाही. आज कार्यकर्त्याच्या मनात आग आहे, आज समर्थकाच्या मनात देखील आग आहे. आपला नेता सुरक्षित होता का, हा मूळ प्रश्न आहे. हा प्रश्न साधा नाही मित्रांनो, हा प्रश्न गंभीर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर फक्त एकच आहे, निपक्ष चौकशी, पारदर्शक चौकशी आणि सखोल चौकशी. लक्षात ठेवा मित्रांनो, चौकशी म्हणजे कोणाची बदनामी नाही, चौकशी म्हणजे यात राजकारण नाही, चौकशी म्हणजे सत्य बाहेर काढणं, चौकशी म्हणजे जबाबदारी ठरवणं. जर सगळं योग्य होत असेल तर चौकशीला घाबरायचं कारण काय? आज महाराष्ट्र पाहतोय, आज जनता पाहते आणि इतिहास लिहिला जातोय सत्याच्या बाजूने का मौनाच्या बाजूने. म्हणूनच आज आवाज उठवा, आज प्रश्न विचारा. अजितदादा पवार यांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब गाडेकर